प्रत्येकाने फुलना फुलाची पाकळी दिलेली आहे। या फुलना फुलाच्या पाकळीमधून आज हा क्रीडा मंडळ फुल बनवून तला तालुक्यामध्ये उमलत आहे आणि त्याचा सुगंध पूर्ण तला तालुका आणि जिल्ह्यामध्ये पसरत आहे। या तीळ मात्र शंका नाही। धन्यवाद। धन्यवाद संदीप सर। पहिला चेंडूचा सामना करतो या ठिकाणी। पाहूया फलंदाज एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असणार आहे या ठिकाणी। या आपण पाहिलं तर पडवण वर्सेस विजय टोकाटिया आणि आपण पाहिलं तर हे दुसरं पर्व चालू होते। क्वार्टर फायनलचे सामने आपल्याला पाहायला भेटतात मित्रांनो। अतिशय अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आता मात्र आपल्याला पाहायला भेटते। गोलंदाजी मार्कवरती सौरभ आपण पाहिलं तर पडवण वर्सेस टोकाटे दोन्ही मातेबर संघ आपल्या आपण पाहिलं तालुका तळ्यामधले अतिशय मातेबर संघ एकमेकांसमोर प्रतिष्ठेची लढत असणार आहे। सौरभ गोलंदाज मार्ग तयार। चांगला चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र पाहूया फलंदाज बाद आणि रनआउटची विकेट। मित्रांनो फुलाच्या सुगंधासारखं ज्याच्या कीर्तीचा सुगंध संपूर्ण पसरत असतो तसाच श्री क्षेत्रपाल नवतरुण मंडळाचा तुमच्या कीर्तीचा सुगंध या तळा तालुक्यामध्ये मुंबई नगरीमध्ये जिल्हा रायगड मध्ये सर्वत्र पसरत आहे या यूट्यूबच्या लाईव्ह प्रसारातून। धन्यवाद। हॅलो धन्यवाद आपण संदीप मोरे सर धन्यवाद तुमचे उत्कृष्ट त्यांनी आपल्या गावाबद्दल सुद्धा माहिती दिली आणि या जिथे मान्यवर बसते त्यांचं सर्वच इत्तभूत माहिती देतात। खरोखरच खूप चांगलं सादरीकरण त्यांचं आहे। मी त्यांचे विशेष आभार मानेन। त्याच्यानंतर आमचे मंगेश पवार सरांचे सुद्धा खूप आभार मानेन। सुंदर असं त्यांचं शिस्तबद्ध असं नियोजन आपल्याला पाहायला भेटते। मान्यवरांचं स्वागत होत आहे। ज्या ज्या लोकांनी या टुर्नामेंटसाठी सहकार्य केलंय फुल ना फुलाची पाकली आणि खरंच म्हटलं जातं एकमेकाच्या साथीने आपण पुढे जातो। प्रत्येकाला आपल्या सहकार्याची गरज असते। जरी मी इथं असलो तरी मलाही तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे। चांगला चेंडू ब्लॉक मध्ये टाकला, चेंडू होता एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे पाहूया ठिकाणी, परंतु एका धावांवरती मात्र समाधान मानावं लागेल। चांगली गोलंदाजी पाहायला भेटते सौरभ याची। आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलचे अतिशय महत्त्वाचे सामने आहेत हे। जो संघ जिंकेल तो पुढे जाईल, जो संघ हरणार त्याचा प्रवास मात्र येथेच थांबणार आहे। 2026 ची वाट पाहावी लागणार आहे त्यांना श्री क्षेत्रपाल महाराज चषकासाठी या मित्रांनो। आणि संधी कोणताही संघ दवडणार नाही, कारण जो जीता वही सिकंदर, जो हारेगा वो अपने घर चला जाएगा। अगले साल के लिए उसको इंतजार करना पड़ेगा। फुलटॉस चेंडू होता पाहूया क्षेत्ररक्षक तैनात या ठिकाणी, परंतु सुंदर असा झेल, फलंदाज बाद। यहाँ पर बड़ी विकेट का पतन होता हुआ नजर आ रहा है। यहाँ पर बल्लेबाज रवि निराश जरूर हो गए। फुलटॉस गेंद थी, उसका पूरा फायदा नहीं उठा पाए रवि। शायद चाहते तो इस गेंद को 6 रन के लिए भी तजवीज करते थे, लेकिन यहाँ पर टाइमिंग नहीं कर पाए और अपना विकेट खोया यहाँ पर। और उनकी जगह लेने आए बल्लेबाज जीवन। देखना है जीवन, हम करते हैं कि जीवन एक सुंदर जीवन होता है, लेकिन जीवन किस तरह अपने टीम के लिए जीवन दान देते हैं, क्या बड़ी पारी खेलते हैं, ये देखना होगा। अब आए जीवन रवि की जगह लेने के लिए। रवि आउट होने के बाद उनके कंधे के ऊपर एक बहुत बड़ी जिम्मेदारी हो गया। मैंने पहले कहा था ये क्वार्टर फाइनल के महत्वपूर्ण टूर्नामेंट है का आगाज यहाँ पर हो चुका है कि हम देख सकते हैं कि क्षेत्रपाल महाराज चषक 2025 आपण स्पीड दाखवायचा पंच आपण सामना सुरुवात करायची, कारण 20 मिनिटाचा कालावधी, 2-2 षटका आपल्याला 10 मिनिटं फक्त आपला असणार आहे। 10 मिनिटात आपल्याला 2 षटका आपल्या संपवायची जबाबदारी आहे आपल्यावरती। चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू बीट केलं फलंदाज याला। अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जातो। या 2 षटकांचे सामने असणारे आपण पाहतोय। मी मगाशीच म्हटलं होतं क्वार्टर फायनलचे
आणि आता जसं सूर्य मावळते या दिशेने प्रवास करायचा तसं क्रिकेटचा फेवर मात्र वाढत चाललंय. पुन्हा एकदा या ठिकाणी या नशिबाची साथ क्षेत्ररक्षकाच्या गॅप मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय चौकार. अप्रतिम असा चेंडू नशिबाची साथ करत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते परंतु गॅप मध्ये चेंडू आणि चेंडू सरळ सीमारेषे बाहेर जात होता. 4 धावांसाठी धावसंख्या पुढे जाते ती मात्र 6. 2 बाद 6 आपण पाहिलं तर मला स्कोर वरती साथ देतं माझे मित्र महेश गवार यांचा सुद्धा मी ऋणी राहीन. मी मित्रांनो मागाशीच म्हटलं होतं महेश गवारकर यांचा सुद्धा मी खूप ऋणी राहीन. त्याच्यानंतर आमचे डीजे ऑपरेटर, त्याच्यानंतर आमचे ज्यांनी आम्हाला हा डीजे ऑर्गनायझर त्यांचे सुद्धा विशेष आभार. आयोजकांचे, मान्यवरांचं, सर्वांचं विशेष आभार. पाहूया बंटी गोलंदाजी मार्क वरती करणारी विश्वास दाखवला बंटीवरती. पाहूया बंटी आपल्या संघासाठी काय करतो. या पुन्हा एकदा चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्ह केला या ठिकाणी. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु एका धावांवरती मात्र समाधान मानवले. संघाची धावसंख्या पुढे जाते ती मात्र धावसंख्या पुढे जाते मात्र 7. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय क्वार्टर फायनलचे आणि महत्वाचे सामने. जसं जसं सूर्य मावळच्या दिशेने प्रवास करायला लागला तसं तर क्रिकेटचा फेवर मानसरोवर या ठिकाणी या मैदानावरती वाढत चाललाय. प्रेक्षकांना उत्सुकता लागले कोण असेल पहिल्या चषकाचा मानकरी. इथं मात्र पंचांचा इशारा येतोय खराब चेंडू. क्रिकेट में कहा जाता है लाइन से भटके तो फिर पड़े फटके. आपके लेन लाइन को सुधारना होगा. अच्छी विकेट गेंदबाजी करनी होगी विकेट टू विकेट और दबाव जरूर है इस बार बल्लेबाजों के ऊपर. इस बार रिवर्स स्वीप का प्रयास किया था लेकिन सीधा फील्डर के हाथों में. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पर. स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन. दूसरा ओवर अभी भी जारी. यहाँ पर आप देख सकते हैं कि क्वार्टर फाइनल के महत्वपूर्ण मैचेस यहाँ पर जो टीम जीतेगी वो आगे चली जाएगी, वो टीम हारेगी वो अपने घर चली जाएगी. और अगले साल उनको सोचना होगा श्री छत्रपाल महाराज चषक के बारे में. इस बार हेलीकॉप्टर जरूर घुमाया लेकिन वहां पर फील्डर तैनात है. यहाँ पर विकेट का पतन. यहाँ पर अच्छी फील्डिंग का नजारा, अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है यहाँ पर बंटी के द्वारा. बंटी जिस तरह से कप्तान ने उनके भरोसा जताया और बेखूबी से उसे निभाते हुए नजर आ रहे हैं. भरत रनआउट हो चुके और उनकी जगह लेने आ रहे बल्लेबाज विपुल. विपुल थोड़ा स्पीड दिखाइए क्योंकि 10 मिनट का सेकंड दिया जा रहा है आपको. टाइमिंग आप हमें समझे, हम आपको समझते. थोड़ा स्पीड दिखाइए यहाँ पर. या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आपण पाहतोय मित्रांनो क्वार्टर फायनलचे आणि महत्वाचे सामने. तर गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय बंटी याला आपल्या संघासाठी. या धावसंख्या पुढे जाते मात्र 10 धावसंख्येवरती. या चांगला चेंडू होता तेवढाच चांगल्या पद्धतीने केला आहे. या ठिकाणी 1 धावेचा प्रयत्न होता. पाहू या ठिकाणी थोडसा या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या पुढे जाते मात्र 12. आता पाहिलं तर या षटकातील स्प्रिट दाखवायचा आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर राठर कोळीवाडा वर्सेस कोणतरी या दोन्ही संघांना विनंती आपण टॉस साठी याचा पुढील सामना आपला असेल याची नोंद घ्यायची आहे. याच्यानंतर पुढील सामना लेग बायच्या रूपाने या ठिकाणी अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. या राठर कोळीवाडा वर्सेस कोणतरे या दोन्ही संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओहो यात मोठा प्रहार केला. पाहावं या ठिकाणी झेल होतोय की नक्कीच पाहावं लागणार आहे परंतु या ठिकाणी नशिबाची साथ आणि पंच धावा सांगा किती आहे या ठिकाणी 3.
3 धावेच्या भरीत धावसंख्या धावसंख्या 16. यंग बॉयज क्रिकेट संघ रहाटाड कोलीवाडा वर्सेस जागमाता क्रिकेट संघ कोणतरी या दोन्ही संघात पुढील सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. टॉस साठी आपण लवकरात लवकर पुढे होणारा सामना दोन्ही संघांकडे विनंती आहे की आपण पुढील सामन्यासाठी सज्ज व्हायचं आहे. 17 धावांची आवश्यकता असणार आहे. आपल्याकडे 12 चेंडू 17 धावा. आपण पाहिलं तर दोन्ही माथेवर संघ आहेत. पाहूया टोकाड या संघाला 17 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडू मध्ये. आपल्या मुंबईकर मंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाव गणाचे उपाध्यक्ष भाऊजी गवारकर साहेब यांचाही सन्मान करण्यात येत आहे, कारण त्यांनीही आपल्या या स्पर्धेसाठी 2001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचाही सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करण्यात आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. माजी अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनी शाल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. तसेच मुंबईकर मंडळाचे कार्यकर्ते किसनजी कडव साहेब आपला सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. किसनजी कडव साहेब आपण हे व्यासपीठावर यावा. 501 रुपयाचं पारितोषिक यांनी दिलेलं आहे. श्री क्षेत्रपाल नवदुर्गडा मंडळ आभारी आहे. धन्यवाद मित्रांनो. क्रिकेट बंड्या फोटो काढ. चला कोणतरे आणि या ठिकाणी आपण यंग बॉयज राहटाड या दोन्ही संघाच्या संघनायकांनी ताबडतोब 1 मिनिटात नाणेफेकीसाठी इथे यायचं. इथे इनिंग ब्रेक झालेला आहे. कोणतरी संघनायक आलेला आहे. चला राहटाड दिनेश खुटीकर आपला संघनायक पाठवा. टॉस साठी यायचं आहे लवकरात लवकर. चला चला या. आणि मान्यवरांचे शुभ असते त्या ठिकाणी नाणेफेक होईल. आणि या पुढच्या इनिंग साठी आपण जाऊया पुन्हा एकदा. आपले बंड्या मोरे गोंडीचा गोड आवाज आमचे जवळचे मित्र तांबे समालोचक यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण पंच आपल्याला विनंती आहे, आपण सामना सुरू करायचा आहे. धन्यवाद सर. क्रिकेट म्हणजे पंचाच्या निर्णयाचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूंना सन्मान करणे म्हणजे क्रिकेट. ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन करणे म्हणजे क्रिकेट. संघात एकात्मता ठेवणे म्हणजे क्रिकेट. आणि स्वतःच्या कौशल्यावर गर्व नसणं म्हणजे क्रिकेट. आज तुम्ही हिरो आहात म्हणजेच क्रिकेट, आणि उद्या तुम्ही विलन ठराल म्हणजेच क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. धन्यवाद सर. पंच आपण सामना सुरू करायचा आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी आमचे दादा संदीप मोरे सरांकडे एक बहुमूल्य मेसेज आपल्याला आला. आयुष्यामध्ये हा खूप महत्त्वाचा मेसेज आहे. प्रत्येक क्रिकेटपटूने हा मेसेज आपल्या हृदयामध्ये जपून ठेवायचा आहे. एक आठवण आली सर युवराज सिंगची, जब त्याची एक ॲड होती, जब तक बल्ला चल रहा तब तक ठीक ठाक है, जब बल्ला नहीं चल रहा है तब कुछ ठीक ठाक नहीं है. म्हणजे जब तक तुम्ही रेंजमध्ये आहात तोपर्यंत तुम्ही क्रिकेटवरती प्रेम करू शकता, परंतु त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही क्रिकेटवरती प्रेम करत राहणं हे तुमचं कर्तव्य असेल. आपण जातो मॅचकडे. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मारुकदी जीवन. लक्ष्मण स्ट्राईक वरती. माझा मित्र लक्ष्मण, खूप मोठी जबाबदारी. सकाळपासून पाहिलं तर एकदा मी लक्ष्मणसाठी सुद्धा त्याचं अधिक अभिनंदन करेन. मित्रांनो, त्याने अंपायरची सुद्धा भूमिका निभावली होती. काही क्षणासाठी सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आला होता कॉमेंट्री करण्यासाठी. आता मोठी एक जबाबदारी त्याच्यावरती असेल. 10 मिनिटं तुम्हाला पण टोकाडे संघ एक विनंती आहे, तुम्हाला पण 10 मिनिटं दिली जातील. हो पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू. विचार करायला लावला या गोलंदाज. आणि पहिल्याच चेंडूवर झेल सुटलेली आहे असं वाटतं. क्रिकेट म्हणजे पॅशन. क्रिकेट म्हणजे स्पिरिट. क्रिकेट म्हणजे ड्रीम. क्रिकेट म्हणजे जिद्द. आणि ही जिद्द श्री क्षेत्रपाल नवदुर्गडा मंडळाच्या कर्णधारामध्ये आहे. खरोखरच तो आपल्या संघाला विजयाकडे नेणार यात तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद सर. धन्यवाद सर.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसतो या ठिकाणी. कदाचित डायरेक्ट हिट लक्ष्मणला पेवली मध्ये जावं लागलं असतं, परंतु विकेट किपरने मारलं नाही थ्रो. महेश शिर्के यांच्याकडून देवानी जर षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक. वक्त मौका है, मौके का फायदा उठाइए. मौका बार बार नहीं मिलता, किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. देखना होगा यहाँ पर इस मौके का किस तरह से फायदा उठाते हैं. यहाँ पर जीवन गेंदबाजी मारकर अच्छी गेंदबाजी कर रहे जीवन अपने टीम के लिए, क्योंकि उनको पता ही अहम मैच है, क्वार्टर फाइनल का मैच है. यहाँ पर छोटी सी गलती भी आपको पराजय की तरफ ले जा सकती है. अच्छी गेंद यहाँ पर जोरदार अपील की. देखना होगा यहाँ पर अच्छी गेंदबाजी का नजारा. यहाँ पर उत्साह ज्यादा था, विश्वास कम. शिंदे सर मेरे रत्नागिरी के कमेंटेटर शबीर भाई पालेकर कहते कि उत्साह ज्यादा था, विश्वास कम. अंपायर का इस अपील पर कोई असर नहीं, और जाने माने अंपायर है. अंपायर ने इस अपील को नकारा है. उनको पता है यहाँ पर आउट नहीं, अपील जोरों की थी. अच्छी गेंदबाजी देखने को मिले यहाँ पर जीवन किया. इस बार फिर से एक बार अच्छी गेंदबाजी, बड़ा शॉट खेलने का प्रयास यहाँ पर, लेकिन गलतियां कर बैठे हैं. शायद छक्का लगाना चाहते थे, लेकिन 4 गेंदों में सिर्फ 1 रन यहाँ पर हो चुका है. अब 17 रन का लक्ष्य यहाँ पर, या 16 रन बनाने होंगे आपको. अच्छी गेंद थी, बड़ा शॉट, लेकिन वहां पर सीधे फील्डर के हाथों में, लेकिन 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. यहाँ पर कमाल की गेंदबाजी देखने को मिले. यहाँ पर जीवन के माध्यम से जीवन अपने जीवन में प्रकाश लाता हुआ दबाव बनाया यहाँ पर टोकाडे टीम के ऊपर. और महेश शिर्के की तरफ से इस बार इनाम की राशि का आगाज किया गया लक्ष्मण के लिए. अगर वो भी 6 मार दे तो उन्हें भी 200 रुपये इनाम की राशि यहाँ पर जरूर प्राप्त होती है. लेकिन देखना होगा जीवन राइट माधव विकेट से गेंदबाजी करने का तैयार. अच्छी गेंद थी, लेकिन यहाँ पर फिर से एक बार चकमा दिया. और क्रिकेट में कहा जाता है सर, लालच बुरी चीज होती है, और लालच में आओगे तो अपने आप फंस जाओगे. यहाँ पर क्या कमाल का ओवर यहाँ पर रहा होगा. एक बार इस जीवन के लिए जोरदार तालियां हो जाए, क्योंकि 12 गेंदों में 17 रन की जरूरत थी. और क्या बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश किया. यहाँ पर कितने रन दिए? सिर्फ 2 रन दिए. यहाँ पर तारीफ करने को, कि प्रेशर वाला मैच रहता है जब क्वार्टर फाइनल आप मैच खेलते हैं. 6 गेंदों में आप 15 रन की जरूरत है. मैं हमेशा कहता हूं कि 1-1 2 रन भी सर मायने रखते हैं क्रिकेट में. हर कोई 6 नहीं चाहिए आपको, क्योंकि 12 रन 17 रन आप चेस कर रहे हैं. महेश शिर्के इनकी तरफ से फिर से एक बार 500 रुपए इनाम की राशि, अगर 6 मार दिया तो. अब 6 गेंदों में 15 रन की जरूरत यहाँ पर. भरत गेंदबाजी मारकर भरत. ओहो अच्छी गेंद थी यहाँ पर, लेकिन 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. यहाँ पर अब 5 गेंदों में 14 रन की जरूरत है. आपण पाहिलं तर 5 चेंडू 14 धावा. लक्ष्मण सारखा एक, ज्याला मी उपमा देईन उस्मान पटेल सारखा फलंदाज अजूनही मैदानावरती उभा आहे. एक आशेचा किरण आहे की आपण शेवटची एक आशा आपण बघतो की जोपर्यंत हा फलंदाज उभा आहे तो काही करू शकतो. एक आशेचा किरण बघूया. आपण पाहतो शेवटच्या क्षणाला आपण काहीतरी चमत्कार होईल तशी अपेक्षा करूया आपण लक्ष्मण कडून. तर भरत गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो भरत याला. हो पुन्हा एकदा पंचाकडे वाईटच्या रूपाने कॉल मागितला, परंतु आमचे नावाजलेले पंच यांनी अपील मात्र फेटाळून लावले. आता मात्र दडपण 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 वाढतंय फलंदाजावरती, दडपण वाढतंय. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता अजूनही. 4 चेंडू 14 धावा. पंच सांगतात खराब चेंडू
लेक्शमच्या खूपच बाहेर होता. अतिरिक्त चेंडू संघाच्या खात्यामध्ये एक अतिरिक्त धाव जोडली जाते. आता मात्र 4 चेंडू 13 धावा. अजूनही जोपर्यंत आपण बोलतो की जोपर्यंत शॉट चाललाय तोपर्यंत आपण जिवंत आहोत. आता मात्र टोकाडे हा संघ तसं पाहिलं तर ऑक्सिजन वरतीच आहे सर. अजूनही 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. हो हो, ब्लॉक चेंडू विचार करायला लावलाय बंटी यानं, भरत यानं आपला फलंदाज लक्ष्मण आला. क्यों मुझे भरोसा दिया था, कप्तान ने गेंदबाजी के लिए क्यों चुना था. अब 3-13 किसके बजेंगे 13, टोकाडे कि पड़वन. ओ हो, इस बार फिर से एक बार कमेटी की टीम है और हमारे यहाँ पर कमेटी के हमारे मेंबर पवार साहब काफी नाखुश नजर आ रहे हैं क्योंकि उनको पता था उनके हाथ में ये मैच था. लेकिन आप पवार सर, आप गलतियां कर बैठेंगे तो आपको भुगतना पड़ेगा ही. और यहाँ पर हाथ का मैच अपने हाथ से निकलता हुआ नजर आ रहा है. ओहो, इस बार अच्छा शॉट, लेकिन अब देर हो चुकी है. अब वक्त मैंने पहले कहा था चांस लेना चाहिए था, पहले से सिंगल डबल रन लेना बहुत जरूरी थी, लेकिन बड़े शॉट की कोई गुंजाइश नहीं थी. आखिरी ओवर में आप चांस ले सकते थे बड़े शॉट खेलने का, लेकिन गलती कर बैठे यहाँ पर दोनों ही बल्लेबाज. फुलटॉस चेंडू, आता मात्र हवेमध्ये चेंडू जरूर आहे परंतु क्षेत्ररक्षक हित मात्र झेल फलंदाज मात्र बाद. टोकाडे संघाला मात्र या ठिकाणी सामना गमावा लागतोय. विजेत्या संघाचं